माझे क्लायंट आहेत प्रसाद नगरकर म्हणून ज्वेलरीत ते मला म्हटलं सर मला एक आज एक शोरूम करायची वरची एक वेगळी करायची मला एकदम एक्सक्लुझिव्ह करायची. बरं. हो म्हटलं क्लॅरिटीमध्ये 5 मिनिटात सगळं सांगितलं की मला हे पाहिजे. झाल्यावर इतका खुश झाला म्हटलं काका आता घर करायचं माझं. तो पण राजवाड्यासारखा आहे. आम्ही केलं ते. वाव. पण इच्छाशक्ती कशी असते क्लायंटची ते पण सांगतो तुम्हाला की त्यांनी करून घेतलं आमच्याकडनं. करून घेतलं म्हणजे त्यांनी काय खूप इन्व्हॉल्व झाला आणि तिथं रोज येऊन कधीच नाही बघितलं आणि खरोखर तो आत्ता त्याच्या वडिलांना भेटला. आत्ता आम्ही त्यांची एक ठाण्याची शोरूम कंप्लीट केली आणि आत्ता आम्ही अजून एक कर्वे रोडला शोरूम करतोय. त्याच्यातही तेच आला आणि सांगितलं एवढं एवढं पाहिजे बास. आणि खूप उत्साही ह्या वयामध्ये माणूस एवढा म्हणजे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की 10 वर्षानंतर माझा IPO असेल. बाप रे. आज तो सांगतोय मला विचार का नाही शिकायला मिळणार मला. हा मग आपल्याला असं का नाही वाटतं शिकायला. व्हाय वॉजंट आय लाईक दॅट. सर पण हा असा एखादा क्लायंट अगदी शिकवून तर जातो पण अगदी लक्षात राहतो. आणि वेन यू स्पोक अबाउट प्रसाद नगरकर मला असं वाटतंय की एक आपण हौशी डिझायनरला दर्दी क्लायंट मिळाला की हे असं कॉम्बिनेशन होतं. म्हणजे ते फ्युजन फार महत्वाचं असतं. खूप महत्वाचं आहे. आता त्याच्यात एक दुसरी गोष्ट सांगतो. पूर्वी मी लहान असताना आहे ना एक फुल किले गुलशन म्हणून एक प्रोग्राम यायचा. आठवतं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अशा मुलाखती घ्यायच्या. तुम्ही जसं घेता तसंच एखाद्याला असं बोलक्या करायच्या आणि तो मनातलं बोलत राहायचा. राज कपूरांची मुलाखत किती तिची गाजली होती की त्यांनी म्हटलं की मी माझ्या आयुष्यातलं मनातलं हितं फक्त बोलू शकतो. बरोबर. तर लता दीदींची मुलाखत चालली होती आणि तबस मी विचारलं की दीदी ऐसा लोगों का कहना है कि राज कपूर जी के फिल्म को आप कुछ अलग टाइप का वॉइस देते हो. खरं. दीदी काय दीदी बिन दीदी अगदी नम्रतेने म्हणाल्या नहीं मैं वही हूँ मेरा आवाज़ भी वही है. ये राज कपूर जी है जो मेरे से वो आवाज़ निकलला. तसं कदाचित खूप वेळा क्लायंट आमच्याकडनं काढून घेतो. अगदी. आम्ही म्हणतो आम्ही केलं पण फक्त आम्ही नसतो.